देशभरातले अनेक लोक इथे यवतमाळला थांबलेले आहेत आणि मी सुद्धा तिथेच राहतो, म्हणून त्याही ठिकाणी काही आमचे पाहुणे मंडळी आले होते कर्नाटक मधून आणि याच्यामधून, आणि म्हणून हा अपघात त्याच्यामध्ये मी नव्हतो. आमचे माजी खासदार जे आहेत जाधव साहेब, त्यांचा मतदारसंघ कर्नाटक मध्ये आहे, त्यांच्या सोबत होतो आणि समोर ही गाडी माझी होती आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे समोरच्या गाडीने ब्रेक मारला आणि ही गाडी माझी ज्याच्यावर मी बसतो ती गाडी त्याला जाऊन भिडली. त्याच्यानंतर मग मागून माझा कॅनवा आला, ताबडतोब त्या ठिकाणी जे काही ड्रायव्हर्स आहेत त्यांना काही लागलं का याची काळजी घेऊन त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर मी निघालो. नाही, आता त्या ठिकाणी त्या गाडीतच मी नेहमी बसतो ज्या गाडीचा अपघात झालेला आहे, परंतु योगायोगानं खऱ्या मी बोरादेवीवरूनच त्यांचे शंकर पवार आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या गाडीत बसलो. त्याच्यामध्ये उमेश जाधव सुद्धा माझे खासदार होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करत आम्ही निघालो होतो. कॅनवा आमचा मागे होता, ही गाडी आता मी त्याच्यात बसल्यामुळे समोर होती आणि समोर रस्ता खराब आहे, समोरच्यानी ब्रेक मारल्यामुळे ही गाडी धडकली. पण त्याच्यामध्ये ताबडतोब मी माहिती घेतली की कुणालाही इजा झाली नाही, गंभीर इजा झाली नाही, गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी पत्राच्या माध्यमातून किंवा वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की मी तुमच्या सर्वांसमोर आहे, सर्व सुखरूप आहे, कोणालाही गंभीर इजा नाही. उद्याच्या कार्यक्रमाला सर्वजणांनी याची काळजी न करता उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाज बांधवाला आणि जनतेला आपण या ठिकाणी निवेदन करावं असं मला या ठिकाणी वाटतं.